श्रीराम समर्थ. प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 13. गृहस्थाश्रम. श्री महाराजांचा व्याप दिवसेंदिवस वाढू लागला. तालुक्याचे अधिकारी देखील त्यांना मानू लागून त्यांच्या दर्शनास येण्याची इच्छा करू लागले. या गोष्टीचे त्यांच्या काही आप्तजनांना वैषम्य वाटू लागले. त्यांना वाटले की गणूने बैराग्याचा वेश धारण केल्यामुळेच लोक त्याला फसतात आणि मानतात. तेव्हा हा वेशच उतरवला आणि त्याला 4 चौघांप्रमाणे साधा गृहस्थाश्रमी बनवला तर हे साधूपणाचे बंड आपोआप मोडेल. म्हणून एके दिवशी संधी साधून जटाभार उतरवण्याची गोष्ट चिंतूबुवांनी श्री महाराजांच्या पाशी काढली. त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले, जटाभार उतरायला माझी मुळीच हरकत नाही, पण त्यासाठी होम हवन अन्न संतर्पण अशी मोठी सांगता आहे. तिला फार खर्च होईल. त्या मंडळींनी स्वतः खर्च करण्याचे कबूल केले आणि श्री महाराजांनी तो विधी करण्यास आपली संमती दिली. मग काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे होम हवनादी सर्व विधी होऊन श्री महाराजांचा जटाभार उतरविला गेला. बरेच दिवसात झाले नव्हते इतके विपुल अन्नदान या निमित्ताने श्री महाराजांच्या घरी झाले. या प्रसंगी श्री महाराजांचे सासरेही आमंत्रणावरून मुद्दाम गोंदवल्यास आले होते. तेव्हा एक दिवस गीताबाईंनी श्री महाराजांच्या पाशी सूनबाईला घेऊन येण्याची गोष्ट काढली. त्यांनी खातवळला जाण्याचे लगेच कबूल केले आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांच्या बरोबरच ते गेले. ते आल्याचा खातवळ येथील सर्व मंडळींना आनंद झाला. गेल्या वर्षी मारुतीच्या मंदिरात आपण त्यांनाच त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता याची आठवण होऊन सासूबाई लाजेने चूर होऊन गेल्या. 10 वर्षानंतर दृष्टीस पडणाऱ्या आपल्या सौभाग्याला किती पाहू आणि किती नाही असे सरस्वतीबाईला त्यांच्या कुटुंबाला झाले आणि श्री महाराज स्वतः आपल्याला नेण्यासाठी आले आहेत या विचाराने परमानंद झाला. खातवळला अनेक लोक त्यांचे दर्शन घेऊन गेले. तेथे 4 दिवस राहून श्री महाराज आपल्या कुटुंबाला घेऊन गोंदवल्यास परत आले. बैरागी वेशाचा त्याग करून मुंडन केल्यामुळे श्री महाराज अगदी निराळेच दिसू लागले. त्यांनी गृहस्थाश्रमी वेशाचा स्वीकार केल्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईबापांना. आपल्या मुलाच्या डोक्यातले बैरागीपणाचे वेड गेले. आता तो प्रपंचात लक्ष घालील असे त्यांना विशेषतः गीताबाईंना वाटून त्यांच्या जीवाला शांती आली. श्री महाराजांनी आपल्या वागण्यातही थोडा फरक केला. त्यांचे उठणे बसणे घरात जास्त वेळ होऊ लागले आणि त्यामुळे घरातल्या मंडळींनाही ते पहिल्यापेक्षा जास्त आपल्यातले वाटाव्यास लागले. अशा रीतीने श्री महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. त्या काळची त्यांची दिनचर्या अशी असे. पहाटे 5-5:30ला उठून 6 वाजेपर्यंत ते शौचमुखमार्जन आटोपीत असत. पुढे प्रथम विठोबा रखुमाईचे दर्शन घेत आणि आईबापांच्या पाया पडत. नंतर काकड आरती करून थोडेसे भजन करीत. भजनाला काही मंडळी जमत म्हणून मग रोज थोडेसे दासबोधावर निरूपण करीत. इतके होईपर्यंत 8 वाजून जात. पुढे दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी ऐकून घेऊन प्रत्येकाचे समाधान करीत. त्याला रोज 2-3 तास लागत. 11-11:30च्या सुमारास स्नान व संध्या करून देवाला तुळशीपत्र वाहत. पुढे जेवण होई व त्यानंतर 1-2 तास विश्रांती घेत. दुपारी 3 वाजता विठोबाच्या मंदिरात पोथी वाचण्यास बसत. त्यामध्ये मुख्यतः नाथ भागवत, अध्यात्म रामायण, तुकोबांची गाथा आणि तुलसी रामायण या ग्रंथावरच विवेचन चाले. प्रपंचात राहून भगवंताचे नाम घेतले असता आपण कृतार्थ होतो हा त्यांच्या सांगण्याचा मुख्य मुद्दा असे. सर्व संतही एकच गोष्ट कशी सांगतात हे फार कुशलतेने ते दाखवीत. रात्री फराळ झाल्यावर मोठ्या प्रेमाने भजन करीत आणि मग देवाची आरती करून व आईबापांना नमस्कार करून 11 वाजता निजण्यास जात. श्री महाराजांचे प्रापंचिक जीवन फार लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांची बायको सरस्वती मोठी सुलक्षणी, नाक डोळ्यांनी सुरेख आणि चतुर स्त्री होती. 1 वर्षभर किंबहुना जास्तच तिने मनापासून नामस्मरण केलेले असल्यामुळे परमार्थाबद्दल खरी जिज्ञासा तिला उत्पन्न झाली होती. भगवंताचे प्रेम ही काय चीज असते आणि त्यासाठी खरे साधक केवढा त्याग करायला प्रवृत्त होतात ह्याची थोडी कल्पना तिला आली होती.
म्हणून श्री महाराजांच्या सारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वडील माणसांसमोर श्री महाराज तिच्याशी कधी बोलले नाहीत, परंतु तिच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम असे आणि त्यांनी तिला कितीतरी गोष्टी शिकवल्या. सासू सासऱ्यांच्या मर्जीने वागून त्यांचे प्रेम कसे संपादन करावे, आपल्या घरातील कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाबरोबर कसे वागावे, कोणाचे अंतःकरण न दुखावता कसे बोलावे, दाराशी आलेल्या माणसास विनमुख न जाऊ द्यावे, देवाची भक्ती कशी करावी, भजन कसे करावे, नामस्मरण कसे टिकवावे, अपवाद व निंदा कशी गिळावी, इतकेच नव्हे तर तूप कसे वाढावे, देवासाठी हार कसा करावा आणि पैशाचा व्यवहार कसा करावा, अशा अनेकविध गोष्टी श्री महाराजांनी तिला शिकवल्या. श्री महाराज हे मोठे साधू आहेत ही तिची बालंबाल खात्री होती, म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे. त्यांना ज्या गोष्टी आवडायच्या त्याच करण्याचा ती सतत प्रयत्न करी. घरची श्रीमंती असल्यामुळे अन्न वस्त्राला व दागदागिन्याला तोटा नव्हता, पण भगवत भजन, नामस्मरण व अन्नदान या 3 गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी, हा जो श्री महाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा ही तिची मनापासून इच्छा असे. श्री महाराजांच्या मधुर व प्रेमळ शब्दांची मोहिनी पडून 10 वर्ष ते आपल्याला सोडून गेले होते ही गोष्ट ती विसरून गेली. परंतु यापुढे मात्र आपण त्यांना कधीही सोडायचे नाही असा तिने मनाशी निश्चय केला. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशा तिच्या एकंदर वागण्यात फरक होऊ लागला. अन्नदान करण्यात, परोपकार करण्यात आणि सासू सासऱ्यांपासून तो गडी माणसांपर्यंत आबालवृद्धांशी प्रेमाने वागण्यात ती महाराजांच्या पसंतीला उतरू लागली. त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींसाठी रात्री अपरात्री कष्ट करण्यात कंटाळा न मानता आपले अनुसंधान टिकावे याबद्दल ती सावधान असे. आपण जे कष्ट करतो त्याची पुरेपूर जाणीव श्री महाराजांना आहे या खात्रीने ती आनंदाने राबत असे आणि रात्री त्यांची गाठ पडल्यावर, त्यांच्या तोंडून कौतुकाचा एकच शब्द कानी पडल्यावर तिच्या जीवाला शांतता प्राप्त होई. कधी श्री महाराज आपल्या प्रवासातल्या गमती तिला सांगत, त्यावेळी तुकामाईंचा उल्लेख वारंवार होई. म्हणून मला त्यांच्या दर्शनाला एकदा घेऊन जावे असे ती त्यांना बोलली. तेव्हा आपण केव्हा तरी तिकडे जाऊ एवढेच श्री महाराज बोलले. जटा, दाढी, राख वगैरे बैराग्याचा वेश टाकून श्री महाराज प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून काही दिवस गेल्यावर गीताबाई एकदा त्यांना म्हणाल्या, गणू, तू आपला व्यवहार इतका चांगला करतोस हे बघून माझ्या मनाचे समाधान झाले. पण माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणे तुझ्या हाती आहे. म्हणजे त्यांचे म्हणणे, रावजींचे वय झाले असून ते आता थकले आहेत. शिवाय तू करता सवरता वडील मुलगा आहेस, म्हणून आपल्या घरची कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू सांभाळावीस, म्हणजे त्यांना विश्रांती मिळेल. श्री महाराजांनी तसे करण्याचे लगेच कबूल केले आणि रावजींच्याकडून सर्व दप्तर स्वतःकडे घेतले. त्या काळी कुलकर्णी पंथाला गावच्या दृष्टीने फार महत्त्व असे. कुलकर्णी हा गावचे भूषण समजला जाई आणि गावचे पुष्कळसे व्यवहार त्यांच्याच तंत्राने चालत असत. अर्थात कुलकर्णी जर सज्जन असेल तर सबंध गाव मोठ्या आनंदात राही, पण तो जर दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होई. आपले काम करण्यासाठी कुलकर्ण्यांना वतने तोडून दिलेली असत, त्यामुळे त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असे. शिवाय त्यांनी स्वतः कमवलेली जमीन असायची ती वेगळीच. त्यांच्या जमिनीवर काम करणारी कुळे गावातच राहत असून न्हावी, धोबी, गवंडी, सुतार, लोहार इत्यादी धंद्याची माणसे देखील पुष्कळ अंशी त्यांच्यावरच अवलंबून असत. म्हणून कुलकर्ण्याला गावात चांगला मान मिळे. सरकारी सारा वसूल करणे, जमिनीची मोजणी करणे, जमिनीच्या देण्याघेण्याचे व्यवहार बघणे, शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे तंटे सोडवणे इत्यादी कामे करीत असताना कुलकर्ण्याचा अनेक तऱ्हेच्या लोकांशी नित्य संबंध येई आणि त्यामुळे तो मोठा चाणाक्ष, चतुरस्त्र आणि बोलण्यात चालण्यात प्रवीण बने. सज्जन कुलकर्ण्याच्या अंगी आवश्यक ते सर्व गुण श्री महाराजांच्या रक्तामध्येच होते. आधीच साधू म्हणून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची गर्दी असायची. त्यामध्ये कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची भर पडल्यावर घर सारखे माणसांनी गजबजलेले राहू लागले. कुलकर्णीपणाची सर्व कामे श्री महाराज इतक्या
अप्रतिमपणे करू लागले की त्यांच्या हाताखाली असणारे गावातील लोक नितांत सुखी झाले आणि इतका चांगला कुलकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवाचे आभार मानले. लहानपणापासून गोसावी बनलेला गणू हे काम इतक्या उत्तम रीतीने करण्याचे कोठे शिकला असे बोलून गावचे वृद्ध लोक आश्चर्य व कौतुक प्रकट करीत. मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्याला आली म्हणजे श्री महाराज दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जात आणि सर्वांचे समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करीत. दप्तर सांभाळण्यास लागून 4 महिने होत आले. आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा गीताबाईंना विश्वास वाटून त्या आनंदात होत्या. तेवढ्यात एक दिवस श्री महाराज हळूच त्यांना बोलले, आई, या कामाचा मला अगदी कंटाळा आला आहे. शिवाय सद्गुरूंना भेटून फार दिवस झाले. त्यांच्या भेटीला जावे असे माझ्या मनात सारखे येते. म्हणून हे काम मी आता सोडतो. यावर आई काय म्हणते ते ऐकायला स्वारी तेथे उभी राहिलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी एक मनुष्य बदली देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले. श्री महाराजांचे वय या सुमारास 28-29च्या आसपास होते. ते गोंदवल्यास सतत राहत नसत. दहिवडी, आटपाडी, गोमेवाडी, म्हसवड, पंढरपूर, कुरवली, गिरवी, कराड वगैरे ठिकाणी या ना त्या निमित्ताने त्यांचे जाणे होई आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते सतत असत. याच सुमारास भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यामध्ये झाली. बहुतेक दर महिन्यास पगार वाटण्यासाठी त्यांना म्हसवडला जावे लागे. एकदा त्यांचा मुक्काम गोंदवल्यास मारुती मंदिरात झाला. त्यांच्याबरोबर एक स्वयंपाकी व टांगा असा परिवार होता. ज्या दिवशी भाऊसाहेब मंदिरात येऊन उतरले त्याच दिवशी दुपारी 4 वाजता श्री महाराज तेथे आले. डोक्याला गणेश टोपी, कपाळाला मोठे केशरी गंध, अंगात कफनी, हातात माळ आणि पायात खडावा असा वेश केलेल्या श्री महाराजांना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले. श्री महाराजांनी त्यांची चौकशी केली आणि सांगितले, मी या गावचा कुलकर्णी आहे. गावात कोणी आला तर त्याच्या जेवणाखाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे. त्या दिवशी एक तासभर गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज पुन्हा भाऊसाहेबांच्याकडे आले. त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते. श्री महाराजांनी विचारले, तुम्ही देवाधर्माचे काय करता? भाऊसाहेब म्हणाले, विशेष काही नाही. 2 वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो. यावर लगेच श्री महाराज बोलले, गीतेचा 9वा अध्याय वाचित जा. 1 महिन्याने भाऊसाहेब गोंदवल्यास पुन्हा आले. तेव्हा श्री महाराज त्यांना पुन्हा भेटले. यावेळी देवाच्या खूप गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुत असता भाऊसाहेबांच्या मनात आले की हे देवाची आवड असलेले सज्जन आहेत. यांना आज आपण आपल्याकडे जेवायला बोलवावे. हा विचार त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की त्याचवेळी श्री महाराज तेथे आले व म्हणाले, आज आपण माझ्याकडे जेवायला यावे. भाऊसाहेब बोलले, मीच आपल्याला आज जेवायला बोलवणार होतो. श्री महाराज म्हणाले, छे, आपणच माझ्याकडे आले पाहिजे. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला आणि ते श्री महाराजांच्याकडे जेवायला गेले. जेवण खाण होऊन विश्रांती झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले. इतक्यात श्री महाराज तेथे आले आणि म्हणाले, आपण आता कुठे जाणार? भाऊसाहेब म्हणाले, मी म्हसवडला जायला निघालो आहे. श्री महाराज पुन्हा म्हणाले, तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे. आणखी कुणी येणार आहे का? भाऊसाहेब म्हणाले, नाही. यावर श्री महाराजांनी विचारले, मी आपल्याबरोबर येऊ का? भाऊसाहेब म्हणाले, चला, माझी हरकत नाही. यावर श्री महाराज हळूच त्यांना बोलले, मी तुमच्याबरोबर येतो, पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा. ती बघा दारात उभी आहे. हा वयाने एवढा मोठा गृहस्थ असे का बोलत आहे? हा विचार भाऊसाहेबांच्या मनात येऊन गेला तरी ते गीताबाईंना विचारण्यास गेले. भाऊसाहेबांनी त्यांना विचारले मात्र की त्या एकदम कडाडल्या. अहो, तो एकदा बाहेर गेला तर 9 वर्षांनी परत आला. आता त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा. श्री महाराज जवळच उभे होते. त्यांच्याकडे पाहत भाऊसाहेब बोलले, बघा बुवा, तुमची आई तर असे म्हणते. लगेच श्री महाराजांनी उत्तर दिले, छे छे, तसे होणार नाही. मी 2-3 दिवसात अगदी आपल्याबरोबर परत येईन. आईला नमस्कार करून श्री महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर निघाले. म्हसवडला पोचल्यावर ते भाऊसाहेबांना बोलले, माझ्या ओळखीची मंडळी इथे आहेत, त्यांच्याकडे मी उतरायला जातो. असे सांगून ते निघून गेले. तेथून ते पंढरपूरला गेले. भाऊसाहेब केतकर व श्री महाराज यांची यानंतरची भेट 25 वर्षांनी गदगला झाली. पुढे आहे पत्नी समवेत पुन्हा गुरुभेट. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.